नमस्कार मंडळी, लास्ट टाइम मी पॉपकॉर्नचा एक व्हिडिओ टाकला होता। आज सेम पॉपकॉर्न आहे, फक्त त्यामध्ये व्हरायटी वेगळी आहे। बघा हे किती पांढरे शुभ्र असे पॉपकॉर्न आहेत। तर कलर थोडासा पांढरा शुभ्रच आहे। लास्ट टाइम कसं गोल्डन कलर होता, हे क्लासिक सॉल्टेड आहे, म्हणजे हे फक्त मिठाचं आणि पांढरं शुभ्र पॉपकॉर्न आहे। बघा इथे मी एक कुकर घेतलेला आहे। सेम प्रोसेस आहे, कुकरमध्ये हलवायचं आहे आणि तुम्ही यावेळेस थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे। समजा तुम्ही जर गॅस कमी जर नाही ठेवला आणि जर मोठा गॅस केला असेल तर तुम्ही कंटिन्यूस हलवायला लागणार आहे। पण मोठ्या गॅसनं काय होणार आहे, इथे थोडंसं तेल आहे ते करपत थोडासा काळपट कलर येणार आहे। म्हणून मी सांगते नेहमी की पहिल्यांदा सुरुवातीला एक पॉपकॉर्न फुटेपर्यंत आपला गॅस हा कमीच असावा। कमी गॅसवर आपल्याला पॉपकॉर्न फोडून घ्यायचे आहेत। आणि बघू शकता इथे अजूनही माझा पॉपकॉर्न फुटलेला नाही, थोडा वेळ लागत आहे याला। 1 मिनिटानंतर काय झालेलं आहे, थोडंसं मके आहेत ते फुगलेले आहेत आणि एक पॉपकॉर्न फुटलेला आहे। एक पॉपकॉर्न फुटल्या मी पटकन कुकरचं टोपण झाकलेलं आहे आणि शिट्टी तुम्ही काढून ठेवू शकता, कारण मी रिंगी काढलेली आहे आणि माझ्या कुकरला अशी पण शिट्टी होत नाही, त्यामुळे मी शिट्टी काढायची काही गरज नाही। हा खराब झालेला कुकर आहे। आणि आता काय केलेलं आहे, गॅस मी मोठा केलेला आहे आणि फट 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 असा आवाज येतो आणि तेव्हा समजायचं की आपले पॉपकॉर्न पटकन फुटले आणि इतके खूप तडतड वाजतात। आवाज यायचा बंद झाला की समजून जायचं की पॉपकॉर्न पूर्णपणे फुटलेले आहेत। गॅस बंद करायचा आणि पटकन ओपन करून बघायचं तर पॉपकॉर्न तयार आहेत। हे पूर्णपणे सॉल्टी आहेत, म्हणजे खारट आहेत। बघा हे पांढरे शुभ्र 10 रुपयाचे पॉपकॉर्न आहेत। बघा किती छोटेसे आलेले तयार झालेले आहेत, जास्त नाही आहेत। मी सगळ्यांना प्रेफर करेन की सुट्टे जे मिळतात ना, जे किलोवर किंवा अर्धा किलो असो, ते तुम्ही मके घ्या, ते फायदेशीर